जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भ्रष्ट अधिकारी विशाल नरवाडेंची हकालपट्टी करा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा व्यापारी आघाडी महामंत्री डॉक्टर पंकज साळुंखेंचा आत्मदहनाचा इशारा। धुळे जिल्हा अत्यंत संवेदनशील जिल्हा असून यापूर्वी धुळे जिल्हा परिषदेत भास्कर वाघ अपहार कांड संपूर्ण राज्याला नव्हे तर देशाला सर्वश्रुत आहे। याशिवाय जिल्हा परिषदेतील एनआरएचएम कांड असेल किंवा अपंग युनिट भरती घोटाळा असेल, बोगस वैयक्तिक मान्यता गैरप्रकार असेल, अशा एक ना एक अनेक कारणांनी धुळे जिल्हा परिषद येथील प्रशासन नेहमीच चर्चेत आहे। सध्या धुळे जिल्हा परिषदेत प्रशासक राज सुरू असून या प्रशासक राज मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सुरू असलेला मनमानी कारभार आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या म्होरक्या म्हणून धुळे जिल्ह्यात त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेले शिवाय त्यांच्याच कार्यशैलीमुळे धुळे जिल्हा अनेक वर्ष मागे जात आहे। त्यांच्यावर प्रशासक म्हणून मोठी जबाबदारी असताना कार्यालयात न येता आपल्या बंगल्यावरून प्रशासन सांभाळणारे असे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची तातडीने अन्यत्र ठिकाणी बदली करून हकालपट्टी करावी। त्यांच्या ठिकाणी सक्षम अधिकारी धुळे जिल्हा परिषद नियुक्त करण्यात यावा, जेणेकरून प्रशासक कालावधीत जिल्ह्याची सुरू असलेली अधोगती थांबण्यास मदत होईल, असं पत्रकार परिषदेतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा व्यापारी आघाडीचे डॉक्टर पंकज साळुंखे महामंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली असून येत्या 15 दिवसात सदर हकालपट्टी झाली नाही तर आत्मदहन करेल असा देखील इशारा दिला आहे। तर सदर पत्रकार परिषदेत महामंत्री डॉक्टर पंकज साळुंखे यांनी सांगितले की विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका प्रकरणात थेट उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल आहे। त्याच प्रकरणातील अपंग युनिट मधील नामांकित असलेला मोरक्या शांताराम गुटू बेहरे व वैशाली शांताराम बेहरे या बोगस विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्याबाबत शिक्षण उपसंचालक नाशिक व शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्यावर दबाव टाकीत वितरित केले आहे। शिक्षण विभागात कनिष्ठ विस्तार अधिकारीकडे थेट उपशिक्षण अधिकारी पदाचा भार सोपवित त्याला कलेक्टर करण्यात आले आहे। तर बांधकाम विभागात अनागोंदी सुरू असून एका शाखा अभियंत्याकडे चक्क 2 अभियंत्यांचे पदभार सोपवण्यात आले आहे। स्वतः नरवाडे साहेबांनी त्यांचे दालन नूतनीकरणासाठी चक्क 36 लाख रुपये खर्च केला असल्याचे त्यांनी सांगितले व एजंटला सांगून थेट मध्य प्रदेश राज्यातील इंदोरवरून इंटेरियर डिझायनर बोलवून घेतला होता। जिल्हा सेस फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी सदर हे काम झाले असून सेस फंडाची उधळपट्टी सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले व यात फक्त कुणाल नेरकर नामक ठेकेदारालाच पोचण्यात येत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे। त्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली करून हकालपट्टी करण्यात यावी, तसेच त्यांच्या कार्यालयामधील समस्त कामकाजाचे सोशल ऑडिट करण्यात यावे। सर्व गंभीर प्रकार पाहता सर्व जनसामान्यात होणाऱ्या त्रासाचा विचार करता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने येत्या 15 दिवसात या संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची तात्काळ उचलबांगडी केली नाही तर आम्ही आत्मदहन करू, असा इशारा महामंत्री डॉक्टर पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेतून इशारा दिला आहे। आज आपण इथे जमलेलो आहोत म्हणजे धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या कलाकारीबाबत। तर धुळे जिल्हा हा अत्यंत संवेदनशील जिल्हा म्हणून आज पूर्ण राज्यात ओळखला जातो। शिवाय या जिल्ह्यामध्ये 4 तालुके येतात। या 4 तालुक्यांमध्ये खूप सारे वेगवेगळे प्रश्न रोजचे असतात। या सगळ्या प्रश्नांना घेऊन सर्वसामान्य जनता 4ही तालुक्यातली ही ज्यावेळेस धुळे जिल्ह्याच्या मंत्रालयात येते, जिल्हा परिषद म्हणजे आज जिल्ह्याचं मिनी मंत्रालय ओळखलं जातं म्हणून ओळखलं जातं। तर इथं आल्यानंतर तब्बल हे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महोदय राहतच नाही जागेवर। आज हे जिल्हा परिषदेचे मेन महत्वाचे मुख्यमंत्री आहेत, मुख्य कार्यकारी आहेत। त्याच्या अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत आज बांधकाम विभाग आहे, शालेय शिक्षण विभाग आहे। आज इथे सर्रासपणे दंगानाच सुरू आहे। हे महोदय जेव्हापासून कार्यरत झालेले आहेत तेव्हापासून तर आजपर्यंत एसीबीच्या खूप साऱ्या कारवाया देखील यांच्याच कार्यकाळात झाल्या।
त्याच पद्धतीने बघायला गेलं शालेय शिक्षण विभाग प्राथमिक आणि माध्यमिक म्हणजे बुधवार पेठ पुण्यातली जी आहे त्यातले तिथे जे सगळे एजंट फिरतात, दलाल फिरतात, तसा दलालांचा हा अड्डा झालेला आहे. या अड्ड्यांमधून खूप अनियमित कामं केले जातात, खूप लोकांचे वेतन देयके दिले जातात, अनियमितता केली जाते खूप सारे. आज हिटलिस्टवर धुळे जिल्ह्याचं नाव खूप राज्यभर फेमस झालेलं आहे. त्याच पद्धतीने जर बघायला गेलं तर हे विशाल नरवाडे जे आहेत, या विशाल नरवाडेंना मागे मध्यंतरी भेटलो आणि यांना एका प्रकरणासंदर्भात भेटलो आणि यांना सांगितलं की हायकोर्टाचं असं असं प्रकरण आहे, अपंग एकात्म युनिटमध्ये 2 बोगस विशेष शिक्षक आहेत, त्यांचे पगार आपल्याला काढायचे नाहीत. तर या महोदयांनी कुशाल नाशिक उपसंचालक मान्य भाऊसाहेब चव्हाण यांच्यावर दबाव टाकला. शिक्षणाधिकारी धुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मनीष पवार यांच्यावर दबाव टाकला की यांचे पगार काढा. कुठल्या अनुषंगाने? अजूनपर्यंत या शांताराम गोटुबेरेचं प्रकरण माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अजूनपर्यंत त्याला जॉईंट सुद्धा करून घेतलेलं नाहीये. त्याच पद्धतीने जर बघायला गेलं अजून या सीओ साहेब जे आहेत ना, हे अमावस्या पौर्णिमा सारखे चमकतात ना कार्यालयामध्ये. मग यांचं काम काय? यांना कार्यमुक्त करा ना. जर हे कार्यालयात येत नसतील, हे कार्यालयातले कामं घरी बोलवून घेतात अधिकाऱ्यांना, प्रत्येक विभागातल्या अधिकाऱ्यांना घरी बोलवून घरी बसून सह्या करतात, मग यांना का म्हणून या पदावरती जबाबदारी पदावरती बसण्याची यांची गरज आहे? यांना कार्यमुक्त करा. ही सगळ्यात महत्वाची मागणी आपली आहे. जर बघायला गेलं आपण त्याच पद्धतीने या महोदयांनी ज्यावेळेस हे जॉईन झाले, नवीन इथे आले, त्यावेळेस यांनी इंदोरच्या एका त्यांच्या एजंटला, धुळ्यातले एजंट आहे त्यांचा, एजंटला सांगून इंदोरच्या एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्यावर 36 लाख रुपये खर्च केला. का? तर त्यांच्या त्या सगळ्याचे त्यांचा जो चेंबर आहे, त्यांचा जो सगळा जो कार्यालय आहे, त्या कार्यालयाला डिझायनिंग करण्यासाठी. आता 36 लाख रुपये हा जो खर्च केला, हा कुठून खर्च केला? तर जिल्हा परिषदेचा जो सेस फंड येतो त्या सेस फंडातून हा खर्च केला. म्हणजे सेस फंडाची सुद्धा अशा पद्धतीने उधळपट्टी सुरू आहे. आज बांधकाम विभागात बघायला गेलं मध्यंतरी, त्याच पद्धतीने बघायला गेलं तर यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुद्धा भ्रष्टाचार, NRHM अंतर्गत असलेले उपअभियंता, शाखा अभियंता यांचा तर नवीनच रेकॉर्ड यांनी प्रस्थापित केलेला आहे भ्रष्टाचाराचा. त्या संदर्भात देखील आज यांना सगळं माहिती आहे आणि सगळ्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे हेच मेन मास्टर माइंड. त्याच पद्धतीने मी मध्यंतरी स्वतः आपले DSO जे आहेत, जिल्हा परिषदेमध्ये बसतात, त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मी लक्षात आणून दिलं की त्या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये बोगस भरती प्रक्रिया राबवण्यात येते. त्या भरती प्रक्रियेसंदर्भात मी त्यांच्याकडे काही पुरावे दिले, त्याच्यामुळे ती भरती प्रक्रिया ताबडतोब थांबवली. रिपब्लिकन पक्षामुळे ती भरती प्रक्रिया थांबवली आणि पारदर्शकपणे आता ती भरती प्रक्रिया देखील साहेबांनी सांगितलं की आपण ती घेऊ, करू. तर याच पद्धतीने आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी एकच आहे की विशाल नरवाडे महोदय जे आहेत यांना तात्काळ नोकरीवरून निलंबित करावं, यांची हकालपट्टी करावी धुळ्यातून. यांनी कुठे जावं, यांची हकालपट्टी करावी आणि यांच्या कार्यकाळात जेवढे कामं झालेले आहेत त्या सर्व कामांचं ऑडिट शासनाने करावं. त्याच पद्धतीने जर हे महोदय येत्या 15 दिवसाच्या आत यांची हकालपट्टी शासनाने केली नाही तर नाईलाजास्तव मला आत्मदहन करावं लागेल. या दरम्यान जर काही अनुचित प्रकार घडला तर त्यास राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री, राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री, राज्यमंत्री, तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे कलेक्टर हे जबाबदार असतील.